उलट तपासणी न्यूज, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन। नव्याने उभारण्यात येत असलेल्या क्रीडा संकुलातील स्पोर्ट्स हब, विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाचे 12 मजली असलेले ट्विन टॉवर्स हे केवळ बांधकामातील गुणवत्तेच्या दृष्टीनेच नव्हे तर सौर ऊर्जेच्या वापरासह ग्रीन बिल्डिंग म्हणून नावारूपास आले पाहिजेत। या दृष्टीने इमारतीच्या बांधकामातील प्रत्येक टप्प्यांवर याचा विचार करून काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात साकारणारे स्पोर्ट्स हब व जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उभारल्या जाणाऱ्या 12 मजली ट्विन टॉवर्स, आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या बांधकामाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली। त्यांच्या समवेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री, जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता दिनेश नंदनवार, अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे, कार्यकारी अभियंता अभिजित पुचेवार, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, उपविभागीय अभियंता प्रशांत शंकरपुरे व इतर विभाग प्रमुख उपस्थित होते। नागपूर येथील लॉ विद्यापीठातील इमारतीच्या रचनेत आपण ऊर्जेबाबत स्वयंपूर्णता अंगीकारली। शाश्वत विकास व पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विचार करता क्रीडा संकुल व आयुक्तालयाचे हे बांधकाम हे नेट झिरो अर्थात ऊर्जेच्या बाबतीत स्वयंपूर्ण असले पाहिजे। या संकुलाला, कार्यालयाला जी वीज लागेल ती वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून आपण भागवण्यावर भर दिला पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। या सर्व इमारती ग्रीन बिल्डिंगच्या सर्व मानकांची पूर्तता करून पाण्याच्या पुनर्वापराच्या दृष्टीने आदर्श मापदंड ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या सर्व इमारतींच्या उभारणीसाठी जो कालावधी निश्चित केला आहे त्या कालावधीच्या आत कोणत्याही परिस्थितीत बांधकाम पूर्ण झाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले। न्यूज ब्युरो, उलट तपासणी न्यूज, नागपूर।